तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव ऋतिक शिंदे. पुन्हा एकदा एका माझ्या नवीन व्हिडिओवर तुमचं स्वागत आहे. खूप दिवस झाले आपले व्हिडिओ येत नव्हतं चॅनलवरती आणि आज अचानक एक प्लॅन झालेला आहे. आम्ही चाललोय मिल्की वे कॅप्चर करायला आणि बरोबर 30 पोरं आहेत जी आधीपासून होती, ती कट्टर, जी म्हणजे सचिन शिंदे, ऋतिक सुपे, सिद्धेश्वर आणि चिराग कदम. आजचा जो प्रयत्न तो मिल्की वे कॅप्चर करायचा आहे. पोरं सगळे रेडी आहेत. सो बघूया या मधल्या प्रवासामध्ये काय होतंय. जय बजरंगबली. एक तासात आम्ही शहापूरला पोचलेलो आणि इथे मॅगडीला थांबलो आहे. इकडे आणि भर दुपारच्या ह्याच्यात गरम गरम बर्गर्स घेतलेले आहेत आणि ह्यांनी गंग्यानी उपास म्हणून कोल्ड कॉफी घेतलेली आणि मी सगळ्यांमध्ये थोडं थोडं खातो आहे. सो असं काय आहे, आता नॉनस्टॉप न थांबता जायचं आहे डायरेक्ट साम्राटमध्ये. सो पाहूया काय होतं आहे. आणखीन एक गोष्ट होती की 7च्या आधी पोचायचं आहे, कारण की सगळं आवरून मिल्की वे कॅप्चरला सेटअप लावायचं आहे. सो दॅट्स वाय we going to eat there, so that's why. तर मित्रांनो, आम्ही इथं बसल्या 2 सबस्क्रायबर्स वाढवलेले आहेत. ऋतिकला सबस्क्राईब केलेले आहे. सो ही ऋतिकचा विजय ऋतिक आहे तुझं काय. तर असं काही आहे, असं माणसं भेटतात दरवेळी तर मॅगडीला थांबावं लागेल. 2 सबस्क्राईब वाढले तर आता जाऊन आपल्या 1000-2000 होऊ शकतात. तर आता सगळं झालेलं आहे. इकडे डायरेक्ट कुठलाच ब्रेक नाही घेता डायरेक्ट थेट जाणार होता आम्ही साम्राटला. तर मित्रांनो, आता आपण फॉरेस्ट डिपार्टमेंटचं चेकपोस्ट आहे इकडे आणि समोर दिसते तुम्हाला एवढा सगळा विषय इकडे येतो. तुम्हाला इकडे पैसे भरावे लागतात वगैरे तुमची एंट्री. स्वतःसाठी खूप अपडेट केलं आहे इकडे. याच्या आधी इतकं नव्हतं पण आता केलं आहे. सो अभयारण्याला पुढे मदत पण होईल आणि ते एवढंच कचरा इतका कमी होईल असा विषय आहे. काय बोलतो कसा हवा. खूप वर्षानंतर आम्ही भेटलेलो आहे. नमस्कार भाई. आलेला आहे आता आणखीन एक आमचा माणूस जॉईन झालेला आहे. तर मित्रांनो, आता साम्राट गावात पोहोचले बरोबर 9:30 वाजता आणि इकडे साम्राट गाव आहे. रस्ता नाहीच आहे म्हणजे तुम्ही बघू शकता इथे. तर फायनली आम्ही सानंदवालीच्या कोकण कड्यावर पोहोचलेले आहोत. माझ्यासोबत बाईकची लाईट आहे. पूर्ण अंधार. आज अमावस्या आहे आणि वरती जी चांदण्यांचा भरलाय पूर्ण आकाश. ते तुम्हाला थोड्या दाखवणारच आहोत. सध्या पोरं इकडे
टेंटचं काम चालू आहे आणि तिकडे टाइमलॅप्स पण सुरू. विषय गंभीर होणार आहे. जेवण बनवणार आहे आम्ही रात्री आणि खूप काय काय सुंदर चांगलं होणार आहे. तर आज आपला बेत आहे सोयाबीन पुलावचा. तर आता आपण सगळं कापाकापी चालू आहे सध्या. मग ते झालं की कृती आपली चालू होईल. कसं चिरागच्या हातचं आणि आमच्या आवडीचं. हा आमचा टेंट आहे. ओके, थोडंच समोर थोडे पुढे आलात की तुम्हाला इथे दिसेल की शेफ चिराग जे आत्ताच शेफ झालेले आहेत त्यांनी भात टाकलेला आहे त्याच्यामध्ये. ChatGPT शेफ ते भात ढवळतात. सोबत आहेत आचारी सचिन आणि इथेच आमच्या पर्या उभ्या आहेत, म्हणजेच आमच्या गाड्या उभ्या आहेत. आणि इकडे चालला आहे छोटासा स्टार गेजिंगचा एस्थेटिक ब्रो ऋतिक अँड सिद्धेश्वर आणि त्याचा मित्र शंभो. तर मित्रांनो, हा चिरागनी बनवलेला सोयाबीन राईस आहे. अत्यंत उत्कृष्ट दर्जाचा दिसतोय. खाल्ल्यावर बघूया कसा लागतोय. सो आणि आता आम्ही सगळ्यांना वाढतोय आणि एक छोटासा फोटो काढतोय याच्यासाठी. तोपर्यंत तुम्ही याची बिरोल एन्जॉय करा. तर मित्रांनो, आज रात्रीचे वाजले 12:30 आणि फायनली आता आम्ही दिवसाचा एंड करतो ह्या सुंदर अशा टेस्टी अशा पुलावानी जो आहे सोयाबीनचा. आणि आपण आता सगळे बसले जेवायला. समोर बघू शकता मस्त काळोखाच्या प्रकाशात लाईटीच्या अंधारात तुम्ही बघू शकता लिंबू पिळलेला गेलेला आहे. टेस्टी दिसते. सो आपण जेवूया आणि दिवसाचा एंड असा चालू राहणारच आहे कारण की मिल्की वे अजून कंटिन्यू आहे. सो तो पण आपल्याला बघायचा आहे. सो लेट्स बिगिन टू मॅजिक. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे बघू शकता की एक हायपरलॅप्स लावला आहे जो मी मिल्की वे कॅप्चर करण्यासाठी लावतो आहे. आणि आता जवळपास 3.5 ते 4 तास होत आलेत. एक मस्त 40 सेकंदाचा एक जो हायपरलॅप्स बोलतो ना तो आलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये जो व्ह्यू येणार आहे, आउटपुट येणार आहे तो तुम्ही बघायलाच पाहिजे आणि तो तुम्ही बघावा. यासाठी हा सगळा 8 तास होता. सो तुम्ही पुढचा आउटपुट बघा. सकाळचे बरोबर 6 वाजले आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता की ढग कसे वरती येतात. आणि ह्या राईट हँड साईडला माझ्या सानन व्हॅली आहे. आणि आमचा सकाळी रात्रीचा जो मुक्काम होता तो हा काही इथे असा होता. मागे गाड्यात आमच्या आणि हा टेंट आणि हा समोर नजारा आमचा एकदम क्लास एकदम. तर मित्रांनो, आपण आता सह्याद्रीतल्या कोकणकड्यावर आहोत. आणि जो कोकणकडा आम्ही जिथे स्टे केला तिकडनं जो व्ह्यू दिसतोय माझ्यासमोर सांदन व्हॅली आहे आणि सांदन व्हॅलीच्या बरोबर मागच्या साईडला आहे रतनगड. आणि ह्यांचा व्ह्यू ढग्यांच्या मागून जो दिसतोय तो खूप सुंदर दिसतोय. मी तुम्हाला दाखवतोच. समोर आहे बघा व्ह्यू बघा. तर मित्रांनो, असा काही आमचा अनुभव होता सगळा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि जास्तच आवडले असेल तर सबस्क्राईब करून टाका. मग चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम, जय महाराष्ट्र.